अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं स्वामी मराठी चॅनलमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. मंडळी, श्रावण महिना हा लवकरच सुरू होत आहे. दिनांक 5 ऑगस्ट 2024 पासून ते दिनांक 3 सप्टेंबर 2024 या दरम्यान मराठी श्रावण महिना हा असणार आहे. मराठी महिन्यामधला हा 5वा महिना श्रावण महिना जो काही आहे हा भगवान शिवशंकरांच्या सेवेसाठी अतिशय प्रभावी महिना म्हणून ओळखला जातो. कारण चातुर्मास सुरू झाल्यानंतर जो काही श्रावण महिना येतो त्यामध्ये पृथ्वीची किंवा आपल्या सृष्टीची जी संपूर्ण काही सूत्रे असतात ती भगवान शिवशंकरांच्या हातामध्ये असतात. कारण सृष्टीचे पालनहार भगवान श्री हरी विष्णू हे 4 महिन्यांच्या योग निद्रेमध्ये असतात. तर त्यातला हा पहिला महिना जो आहे तो भगवान शिवशंकराच्या नावाने असतो आणि त्यामध्ये असुरी शक्तींना रोखण्यासाठी म्हणून आपण भगवान शिवशंकराची जितकी काही सेवा करू त्याचं जे फळ आहे ते आपल्याला तितक्या अधिक पटीने मिळत असतं. श्रावण महिना हा भगवान शिवशंकरांचा महिना असल्यामुळे या संपूर्ण महिन्यामध्ये शिवतत्व जे आहे ते जास्तीत जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि आपण जी काही सेवा उपासना करत असतो अर्थातच आपल्या जीवनामध्ये ज्या काही समस्या असतात, अडचणी असतात त्या सोडवण्यासाठी आपण जे काही व्रत वैकल्य वगैरे करत असतो, आपलं जे काही आयुष्य आहे ते आयुष्य सुखा समाधानाने आपल्याला जगता यावं म्हणून आपण प्रयत्न करत असतो. आणि शिवतत्व हे जे जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असल्यामुळे याचा फायदा हा आपल्याला होतच असतो. आपल्या या व्रताचे फळ सुद्धा आपल्याला लवकरात लवकर मिळते. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्रावण महिन्यामध्ये शिवपूजा करताना आपण कोणत्या नियमांचे पालन केले पाहिजे जेणेकरून आपण केलेली जी काही पूजा आहे ती पूजा फलदायी ठरेल आणि चुका नसल्यामुळे अर्थातच आपल्याला आपण जे काही पूजा केलेला असेल त्या पूजेचं संपूर्ण फळ मिळेल. त्याचबरोबर श्रावण महिन्यामध्ये आपण भगवान शिवशंकराच्या इतर सेवा तसेच इतर देवी देवतांच्या सुद्धा उपासना ह्या करतच असतो. दिनांक 5 सप्टेंबर 2024 सोमवारच्या दिवशी श्रावण महिन्याची सुरुवात होत आहे आणि श्रावण महिन्याची सांगता ही दिनांक 3 सप्टेंबर 2024 ला म्हणजेच मंगळवारच्या दिवशी होत आहे. म्हणजेच काय, प्रारंभ जो आहे तो भगवान शिवशंकरांच्या नावाने होत आहे आणि श्रावण महिन्याची जी सांगता आहे ती माता पार्वतीच्या नावाने होत आहे. कारण ज्या दिवशी श्रावण महिन्याची सांगता होत आहे त्या दिवशी मंगळागौरीचं सुद्धा व्रत आहे. तर पवित्र अशा या श्रावण महिन्यामध्ये केवळ श्रावणी सोमवारच नाही तर आठवड्यातल्या प्रत्येक वारी सुद्धा तुम्ही भगवान शिवशंकराची सेवा करू शकता. तुम्ही फक्त दररोज शिवलिंगाला पाण्याने अभिषेक सुद्धा करू शकता. त्यानंतर शिवलिंगाला तुम्ही पांढऱ्या रंगाचे फूल व्हायचं आहे, भस्म किंवा चंदन सुद्धा तुम्ही शिवलिंगाला लावू शकता. जर तुमच्याकडे बेलपत्र उपलब्ध असेल तर तुम्ही शिवलिंगावरती बेलपत्र सुद्धा वाहू शकता. आणि जर तुम्हाला दुसरं काही जरी नाही मिळालं तर तुम्ही साधं एखादं पांढरं फूल जरी शिवलिंगावरती वाहिलं आणि नंतर धूप दीपाने ओवाळलं आणि ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय या मंत्राचा 11 वेळा किंवा 108 वेळा जरी नामस्मरण केलं तरी सुद्धा चालेल. आणि भगवान शिवशंकरांना केवळ पाण्याच्या अभिषेकाने सुद्धा ही जी पाण्याच्या अभिषेकाची साधी सोपी सेवा आहे ना, या सेवेने सुद्धा भगवान शिवशंकर जे आहे ते त्यांच्या भक्तावरती खूप लवकर प्रसन्न होतात. शीघ्र गतीने हे त्यांच्यावरती प्रसन्न होतात आणि ज्यांना काही समस्या असतात तर त्या समस्यांचे निराकरण सुद्धा भगवान शिवशंकर हे करत असतात. फक्त आपल्याला काही गोष्टी ज्या असतात त्या पाळायच्या असतात. जितक्या लवकर आपल्याला आपण जी काही सेवा करू त्या सेवेने भगवान प्रसन्न होतात. तितक्याच प्रसन्नतेने आपल्याकडून जर एखादी काही चूक झाली तर ते क्रोधित सुद्धा होतात. त्यामुळे भगवान शिवशंकरांच्या पूजेमध्ये शक्यतो आपल्याला चुका ज्या असतात त्या करायच्या नाहीत. त्या चुका आपल्याला टाळायच्या असतात आणि आपण जर काही चुका केल्या म्हणजेच नकळत काही आपल्याकडून चुका झाल्या तर आपण माफी मागायची. भगवान शिवशंकरांना क्षमा याचना सुद्धा आपण करू शकतो. जर तुम्हाला संपूर्ण नियम माहिती असतील तर मग तुम्ही जी काही पूजा व्रत वगैरे कराल ते करताना तुमच्याकडून कोणत्याही प्रकारच्या चुका ह्या होणार नाहीत. श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवशंकरांची पूजा करण्यासाठी आपल्याकडे शिवलिंग असणं हे खूप गरजेचं असतं. ज्यामुळे ज्यांच्याकडे अजूनपर्यंत शिवलिंग नसेल त्यांनी श्रावण महिन्याच्या पहिल्याच दिवशी ते खरेदी करून आपल्या घरामध्ये आणून स्थापन करायचं आणि त्यांची पूजा केली तरी सुद्धा ते चालू शकतं. नक्कीच खूप चांगल्या पद्धतीने आपण घरच्या घरी भगवान शिवशंकरांना प्रसन्न करू शकू त्यांची पूजा वगैरे करून. तुम्हाला माहिती आहे की श्रावण महिन्यामध्ये शिवमंदिरामध्ये भरपूर गर्दी असते. मंदिरामध्ये आपण ज्यावेळेस जातो त्यावेळेस साधं दर्शन सुद्धा आपलं व्यवस्थित होत नाही तर पूजा करणं तर लांबच राहिलं. त्यामुळे तुम्हाला जर शिवलिंग घेण्याची इच्छा असेल आणि जर तुम्ही ते अजूनपर्यंत घेतलेलं नसेल तर ते तुम्ही घेऊ शकता.
आणि ज्यांना त्यांच्या घरामध्ये शिवलिंग ठेवणे हे योग्य वाटत नाही, काही जणांच्या घरामध्ये ठेवत नाहीत. काही कारण किंवा जर काही कारणं असतील तर त्यांना ते ठेवता येत नसेल, तर त्यांनी काय करायचं आहे की श्रावण महिन्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही भगवान शिवशंकरांच्या नावाने पूजा वगैरे कराल, त्यावेळेस तुम्हाला काय करता येईल की ज्या दिवशी तुम्ही पूजा करणार आहात त्या दिवशी तुम्हाला वाळूचं किंवा मातीचं शिवलिंग जे आहे ते बनवू शकता आणि त्यांची तुम्ही विधिवत पूजा करू शकता. आणि ते जे काही बनवलेलं शिवलिंग आहे ते तुम्ही घरच्या घरी सुद्धा एखाद्या भांड्यामध्ये पाणी ठेवायचं आहे आणि त्याच्यामध्ये ते तुम्ही विसर्जित करू शकता. आणि ते जे विसर्जित केलेलं पाणी आहे ते तुम्ही तुमच्या घरामधील जे काही झाडं वगैरे असतील त्या झाडांना तुम्ही देऊ शकता. आणि जर तुम्ही वाळूपासून बनवलेलं असेल हे शिवलिंग, तर ते वाळू सुद्धा तुम्हाला सुरुवातीला स्वच्छ धुवून वगैरे घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्याचं शिवलिंग बनवून त्याची तुम्हाला विधिवत पूजा करायची आहे. आणि ती जी वाळू आहे ते वाळू सुद्धा तुम्ही याच प्रकारे एखाद्या भांड्यामध्ये पाणी घेऊन ते सुद्धा तुम्ही पाण्यात विसर्जित करू शकता. आणि ती जी राहिलेली वाळू आहे ती परत तुम्ही पुढच्या सोमवारी पूजेसाठी तुम्हाला उपयोगात येईल यासाठी तुम्ही ती व्यवस्थित एका ह्याच्यामध्ये भरून भांड्यामध्ये वगैरे भरून तुम्ही ती ठेवू शकतात. बघा कसं असतं, जेव्हा जेव्हा आपल्याला रुद्राभिषेक करायचा असतो ना, त्यावेळेस आपण मंत्र वगैरे करत असतो. त्यामुळे ज्यावेळेस आपण मंत्र म्हणत असतो, कुठल्याही देवाचा वगैरे मंत्र असेल, अभिषेक असेल, ते ज्यावेळेस आपण करत असतो ना, ते कमीत कमी 108 वेळा तरी करत असतो किंवा 11 वेळा तरी 11 वेळा ज्यावेळेस करत असतो त्यावेळेस तेवढा काही आपल्याला हे होत नाही. पण ज्यावेळेस आपल्याला 108 किंवा त्याहून अधिक जास्त नावांचा आपल्याला जप करायचा असेल, तर आपल्याला या श्रावण महिन्यामध्ये शिवलिंगाचा अभिषेक सुद्धा करत असतो. त्यामुळे एका बाजूला आपण मंत्र म्हणत असतो आणि दुसऱ्या बाजूला ते अभिषेक केलं गेलं पाहिजे. पण आपल्याकडून हे व्यवस्थित होत नाही. तर पाण्याची जी काही आपली धार असते ती शिवलिंगावरती व्यवस्थित पडली जात नाही. त्यामुळे ज्यावेळेस आपण अभिषेक करायला जातो, एका बाजूला मंत्रोच्चार म्हणत असतो आणि एका बाजूला ते अभिषेक करत असतो. त्यावेळेस जी ती पाण्याची धार असते ना, ती पाण्याची धार ही इतर आसपास व्यवस्थित पडत नाही शिवलिंगावरती. त्यामुळे तुम्हाला जी काही गळती असते, ती गळतीची गरज असते. त्यामुळे गळती जी आहे ती फार काही महाग नाहीये. त्यामुळे तुम्ही ती गळती सुद्धा या महिन्यामध्ये खरेदी करून आणून ठेवू शकता. गळती वेगवेगळ्या प्रकारची मिळू मिळू शकते. स्टीलची असते, तांब्याची असते, पितळेची असते. तुम्हाला जशा प्रकारे अवेलेबल होईल तशा प्रकारची तुम्ही गळती सुद्धा या ठिकाणी ठेवू शकता. त्रिकोणी एक स्टँड असतो आणि त्याच्यावरती एक छोटासा कलश ठेवलेला असतो आणि त्याला एक छोटंसं छिद्र पाडलेलं असतं आणि ते जे काही छिद्र आहे ना त्याच्यामधून टप 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 जे काही पाणी पडत असतं ना, ते पाणी शिवलिंगावर एकसारखं पडत राहतं आणि मग दुसरीकडे तुमचं जे काही वाचन मंत्र विधी वगैरे आहेत ते चालू राहू शकतं. आणि जर तुम्हाला गळती खरेदीच करायची नसेल तर त्यासाठी काय करायचं आहे, तर तुमच्या घरामध्ये जर एकापेक्षा जास्त व्यक्ती असतील तर एकाने जे काय आहे मंत्रोच्चार आहेत, पोथी वगैरे, कथा वगैरे आहेत ते वाचायचं काम करायचं आणि दुसरी जी व्यक्ती आहे त्या दुसऱ्या व्यक्तीला शिवलिंगावरती सतत पाण्याची धार सोडण्यासाठी बसवायचं. जेणेकरून वाचन आणि शिवलिंगावरती पाणी सोडण्याचे, धार सोडण्याचे, अभिषेक करण्याचे जे काही काम आहे ते दोन्ही कामं तुमच्याकडून होऊन जातील. तसेच श्रावण महिन्यामध्ये बऱ्याच ठिकाणी बऱ्याच महिला वगैरे ज्या असतात ते एकत्र येतात आणि भगवान शिवशंकराची एकत्रित पूजा करतात. त्यामध्ये तुम्ही असं ग्रुपमध्ये सुद्धा करू शकता. एखादा जो व्यक्ती आहे ग्रुपमधला तो अभिषेक करण्यासाठी बसू शकतो आणि दुसरा व्यक्ती वाचन करू शकतो किंवा श्रवण पठण करण्याचं काम करू शकतो. अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही श्रावण महिन्यामध्ये शिवलिंगाची या पद्धतीने विधिवत पूजा करू शकता. जर तुम्हाला गळती घ्यायचीच नसेल तर त्यासाठी तुम्हाला हा पर्याय आहे. पण जर तुम्ही गळती घेतली तर तुम्हाला त्याचा उपयोग जे काही देवांचे आपण अभिषेक करत असतो, कुठल्याही देवांचे वगैरे, त्यासाठी तुम्हाला या गळतीचा नक्कीच उपयोग होईल. तर आता पाहूया की शिवपूजनामध्ये जे काही मुख्य नियम आहेत ते आता आपण पाहूया. तर शिवपूजनामध्ये आपल्याला पांढऱ्या रंगाची फुलं जी आहेत ती आपल्याला शिवलिंगाला वाहायची आहेत. यामध्ये तुम्ही मोगऱ्याची फुलं वाहू शकता, रुईची फुलं वाहू शकता, मंदारची फुले, धोत्र्याची फुले, त्याचबरोबर गोकर्णीचे फुल सुद्धा तुम्ही महादेवाच्या शिवलिंगावरती वाहू शकता. गोकर्णीचं फुल हे तुम्हाला माहीतच असेल. गोकर्णीचं फुल हे बऱ्याच ठिकाणी अवेलेबल होतं. गोकर्णीच्या झाडाला शेंगा सुद्धा येतात आणि त्या शेंगामध्ये जे काही बी असतात ते बीज तुम्ही कुंडीमध्ये जरी लावलं तरी सुद्धा थोड्याच दिवसामध्ये तुम्हाला त्याच्यापासून गोकर्णीचे फुलं सुद्धा मिळायला सुरुवात होतील. तर ह्या ज्या फुलांचा वापर आहे तो तुम्ही इतर सोमवारच्या दिवशी सुद्धा करू शकता. आणि जर तुम्हाला हे असं करायचंच नसेल तर त्याच्यासाठी तुम्ही काय करू शकता की
तुमच्याकडे ऋतुमानानुसार जी काही फुलं अवेलेबल आहेत ती फुलं तुम्ही वापरू शकता. पण शिवलिंगाच्या पूजेमध्ये केतकीचं जे फूल आहे ते वापरायचं नाही. कारण पौराणिक कथेनुसार असं सांगितलं जातं की केतकीचं जे फूल आहे त्याच्यावरती खोटेपणाचा आळ आला होता. त्यामुळे केतकीचं जे फूल आहे ते शिवलिंगावरती वाहिलं जात नाही. पण पिवळ्या रंगाचं कण्हेरीचं फूल, पांढरं फूल हे जे आहे ते तुम्ही शिवलिंगाला वाहण्यासाठी वापर करू शकता. जर तुम्हाला सांगायचं झालं तर देव हा बघा भावाचा भुकेला असतो. त्यामुळे पांढऱ्या फुलाव्यतिरिक्त तुमच्याकडे जसं मी व्हिडिओमध्ये सांगितलं तसं तुमच्याकडे कुठल्याही रंगाची फुलं असली तरी ती तुम्ही पूजेमध्ये वापरू शकता. 1 किंवा 2 फुलं जे आहेत ते तुम्हाला फक्त शिवपूजेमध्ये वापरायचे नाहीत. कारण पौराणिक कथेमध्ये काहीतरी सांगितलेलं असतं आणि त्याच्यानुसारच आपण आतापर्यंत ज्या काही परंपरा आहेत त्या आपण पाळत आलेलो आहोत. त्यामुळे केतकीचं जे फुल आहे ते आपल्याला शिवपिंडीवरती शिवपूजेमध्ये वापरायचं नाहीये. तर आता आपण बघूया की तुम्ही पिंडीवरती शिवलिंगावरती बेलपत्र वाहू शकता. शिवलिंगाच्या पूजेवरती तुम्ही साधं एक बेलपत्र जरी वाहिलं ना ते सुद्धा पुरेसं आहे. जर तुम्हाला जास्त व्हायचे असतील, तुमच्याकडे उपलब्ध असतात किंवा जर तुम्ही खरेदी वगैरे करायला गेला असाल तर ते घेताना तुम्हाला ते व्यवस्थित असलेलेच बेलपत्र हे खरेदी करून आणायचे आहेत. बेलपत्राला कुठेही चिरलेलं नसावं. बेलपत्र शक्यतो 3 पानांचं असावं. कधी कधी काय होतं, किडे वगैरे जाळे वगैरे पानांच्या बाजूला लागलेले असतात, चिरलेलं वगैरे पान असतं. हे असं जे पान असतं ना ते पान तुम्हाला शिवलिंगावरती व्हायचं नाही. जसं पळसाला 3 पानं असतात त्याच पद्धतीने 3 पानांचं मिळून एक बेलपत्र तयार होतं. त्यामुळे तुमच्याकडे जर 3 पानांचं बेलपत्र मिळालं तर ते 3 पानांचं शक्यतो 3 पानी बेलपत्र हे प्रत्येक ठिकाणी उपलब्ध होतं. बऱ्याच ठिकाणी 5 पानी 9 पानी सुद्धा बेलपत्र असतं, पण आपलं तेवढं नशीब नाहीये. जर तुमचं नशीब असेल तर तुम्हाला ते मिळू सुद्धा शकतं. पण बेलपत्र वाहताना त्याचा जो उलटा भाग आहे ना तो वरच्या बाजूला आला पाहिजे. म्हणजे जी पानाची मऊ गुळगुळीत बाजू आहे, म्हणजे जो काही सुलटा भाग आहे तो शिवलिंगाला टेकला पाहिजे. अशा पद्धतीने तुम्हाला ते जे बेलपत्र आहे ते शिवलिंगावरती व्हायचं आहे. देठाची बाजू आपल्याकडे असली काय किंवा शिवलिंगाकडे असली काय, काही त्याचा परिणाम आपल्यावरती होत नाही. फक्त बेलपत्र वाहणं जे काही नियम आहेत त्याच्याबद्दलचा आणखीन एक व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येईल, ते तुम्ही पाहू शकता. शिवलिंगावर बेलपत्र वाहताना अतिशय हे जे बेलपत्र आहे हे खूप शुभ मानलं जातं. त्याचबरोबर माता पार्वतीला सुद्धा बेलपत्र जे आहे ते अतिशय प्रिय आहे. त्याचबरोबर बेलाचं फळ सुद्धा आपण शिवलिंगावरती वाहू शकतो. धोत्र्याचे फळ, त्याच्यानंतर जे काही तुमच्याकडे ऋतुमानानुसार उपलब्ध फळे असतील ते फळे सुद्धा तुम्ही शिवलिंगापाशी नक्कीच अर्पण करू शकता. त्याचबरोबर बेलपत्राविषयी तुम्हाला आणखीन एक माहिती सांगायची, ती म्हणजे की बेलपत्र जे आहे ते कधीही शिळी होत नाही. त्यामुळे एकदा पूजेमध्ये तुम्ही घरी वापरलेलं जे बेलपत्र आहे ते पुन्हा पुन्हा तुम्ही पूजेमध्ये वापरू शकता. जसं समजा की आज तुम्ही शिवलिंगाची पूजा केली आणि देवघरातल्या देवांची इतर पूजा केली आणि वेगवेगळ्या देवी देवतांना वेगवेगळ्या प्रकारची तुम्ही फुलं अर्पण केली आणि शिवलिंगाला सुद्धा तुम्ही बेलपत्र अर्पण केलं आणि दुसऱ्या दिवशी आपण काय करतो, जे काही फुलं वगैरे असतात ती फुलं आपण काढतो आणि एका भांड्यामध्ये किंवा एखाद्या निर्माल्यामध्ये आपण ते टाकून देतो. पण बेलपत्र जी आहेत ती शिळी होत नाही. त्यामुळे तुम्ही ते जे बेलपत्र आहेत ते शिवलिंगावरती पुन्हा जरी वाहिलं तरी सुद्धा चालतं. त्यामुळे कधी कधी आपल्याकडे बेलपत्र ज्यावेळेस उपलब्ध होत नाहीये त्यावेळेस आपण या बेलपत्राचा वापर करू शकतो. ज्यावेळेस आपल्याला बेलपत्र मिळत नाही त्यावेळेस जे आदल्या दिवशी आपण पूजेमध्ये वापरलेले बेलपत्र आहे ते बेलपत्र तो जोपर्यंत खराब होत नाही, त्याला चीर वगैरे पडत नाही, कीड वगैरे लागत नाही, तोपर्यंत ते बेलपत्र खराब होत नाही. त्यामुळे तुम्ही हे बेलपत्राचा शिवलिंगामध्ये पुन्हा पुन्हा तुम्ही स्वच्छ धुवून पूजेमध्ये तुम्ही त्याचा वापर नक्कीच करू शकता. त्याचबरोबर बेलपत्राशिवाय तुम्ही शिवलिंगावरती शमीपत्र वाहू शकता. महाराष्ट्रामध्ये शमीच्या झाडाला सौंदळीचं झाड असे म्हटलं जातं. त्यामुळे तुमच्या आसपास जर कुठे सौंदळीचं झाड, शमीचं झाड असेल तर तुम्ही शमी पत्र सुद्धा जे आहे, सौंदळ जे आहे त्याचं पत्र सुद्धा तुम्ही शिवलिंगावरती बाजारात किंवा तुम्हाला बाजारामध्ये जरी अवेलेबल पानं फुलं ज्या ठिकाणी मिळतात त्या ठिकाणी शमीचं पान मिळालं तर ते सुद्धा तुम्ही शिवलिंगावरती वाहण्यासाठी खरेदी करू शकता. त्याचबरोबर दुर्वा सुद्धा तुम्ही शिवलिंगावरती वाहू शकता. चाफ्याची फुले, पाने हे सुद्धा तुम्ही शिवलिंगावरती वाहू शकता. आपण ज्यावेळेस हरतालिकेची पूजा करत असतो तेव्हा आपण बऱ्याच पानांचा, फुलांचा वापर जो आहे तो शिवलिंगासाठी वापरण्यासाठी करत असतो. म्हणजेच काय तर जी काही ठराविक पाने फुले वगळली तर सर्व पाने फुले आपण शिवलिंगावरती वाहिली तरी सुद्धा चालतात. कारण
आषाढ अमावस्यापासून पत्री पूजेला सुरुवात होते. म्हणजेच काय, आषाढ अमावस्येला आपण दिव्याची अमावस्या म्हणून सुद्धा सुरुवात करतो. त्यामुळे या आषाढ अमावस्येपासून जे काही वेगवेगळ्या झाडांची पानं असतील, फुलं असतील, जे काही आहेत ते तुम्ही भगवान शिवशंकराच्या पूजेमध्ये वापरू शकता. कारण जे काही पानं, फुलं, पत्री आहेत त्यामुळे जे काही तुम्हाला मिळतील ते तुम्ही शिवलिंगाच्या पूजेमध्ये वापरला तरी चालू शकतं. आपल्या घरामध्ये फक्त भगवान शिवशंकरांचा एकट्याचा जो फोटो आहे तो आपल्याला ठेवायचा नाहीये. कारण जर आपल्याला तो ठेवायचाच असेल आपल्या घरामध्ये तर तो संपूर्ण कुटुंबाचा ठेवायला पाहिजे. कारण शिवलिंग आपल्याला ठेवलं तरी चालतं, पण शिवशंकर जे आहेत त्यांचं जे स्थान आहे ते स्मशानामध्ये आहे. कारण त्यांनी गोसाव्यांचा अवतार धारण केलेला होता. त्यामुळे भगवान शंकरांचा एकट्याचा फोटो न ठेवता त्यांचा संपूर्ण कुटुंबाचा फोटो आपल्याला आपल्या घरामध्ये ठेवायचा आहे. त्यांचे जे 2 पुत्र आहेत, पुत्री आहेत, असं संपूर्ण त्यांच्या कुटुंबाचा फोटो आपल्या घरामध्ये ठेवला तरी तो चालतो. भगवान शिवशंकराचा एकत्र सिंगल फोटो तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये किंवा तुमच्या घरामध्ये ठेवायचा नाही. भगवान शिवशंकरांना त्यांच्या पूजेमध्ये तुळस सुद्धा चालत नाही. तुळस सुद्धा भगवान शिवशंकराच्या पूजेमध्ये वर्ज्य मानली जाते. त्यामुळे आपण तुळशीचं पान सुद्धा शिवशंकरांना व्हायचं नाहीये. भगवान शिवशंकरांना तुळशीचे पान फक्त आपण एकदाच वाहू शकतो, ते म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमा ज्यावेळेस असते त्यावेळेस हरी आणि हर यांची भेट होते. त्या दिवशी फक्त आपण त्यांना तुळस किंवा तुळशीच्या मंजिरी अर्पण करू शकतो. बाकी इतर कोणत्याही दिवशी शिवलिंगावरती तुळशीपत्र वाहणं हे वर्ज्य मानलं गेलेलं आहे. आणि जर आपण असं केलं तर आपण पापाचे भागीदार होतो. त्यामुळे हा एक नियम तुम्हाला पाळायचा आहे. बऱ्याच जणांना तुम्हाला हे माहिती सुद्धा असेल. समजा तुमच्या घरामध्ये जर तुळशीमध्ये शिवलिंग ठेवलेलं असेल तर ते तुम्ही काढून टाका. कारण तुमच्या देवघरामध्ये ते स्थापन करा. कारण काय माहितीये, तुळस ही जी आहे ती शिवलिंगाला वाहणं हे चालत नाही. त्यामुळे तुळशीजवळ शिवलिंग ठेवणे हे चुकीचे आहे. तुळशीच्या वृंदावनाच्या खाली इतर बाजूला थोडीशी जागा करून सुद्धा तुम्ही शिवलिंग ठेवू शकता किंवा त्याची स्थापना तुम्ही तुमच्या देवघरामध्ये सुद्धा करू शकता. तुळशीची पूजा किंवा सूर्याला अर्घ्य दिल्यानंतर आपल्याला वाटलं की लगेचच आपण बाहेरच्या बाहेर शिवलिंगाची पूजा करू शकता, तर त्यासाठी तुम्ही तुळशीच्या आसपासच जागा व्यवस्थित करून त्या ठिकाणी तुम्ही शिवलिंग ठेवून त्यांची व्यवस्थित पूजा करू शकता. जेणेकरून जे काही पावित्र्य आहे ते पावित्र्य राखलं जाईल. त्यामुळे तुळशीच्या कुंडीमध्ये तुम्ही शिवलिंग ठेवण्याची ही चूक करू नका. तुळशीमध्ये आपण फक्त शालिग्राम ठेवू शकतो. त्यामुळे जर तुम्ही तुमच्या तुळशीच्या कुंडीमध्ये शिवलिंग ठेवलेलं असेल तर ते शिवलिंग तुम्ही काढून घ्या. जर समजा शिवलिंगाला पाण्याचा अभिषेक असेल किंवा दुधाचा असेल, पंचामृताचा असेल किंवा कुठल्याही एखाद्या शंखामध्ये वगैरे जर आपण दूध असेल, पंचामृत असेल, त्यावेळेस शिवलिंगाला ज्यावेळेस आपण अभिषेक करतो त्यावेळेस शंखाचा सुद्धा आपल्याला या ठिकाणी वापर करायचा नाही. शंख सुद्धा शिवलिंगाच्या पूजेमध्ये वर्ज्य मानला गेलेला आहे. त्यामुळे शिवलिंगाच्या पूजेमध्ये तुम्ही शंखाचा वापर अजिबात करू नका. किंवा जर तुम्ही तुमच्या घरामध्ये देवघरामध्ये शंख असेल तर ते तुम्ही शिवलिंगाच्या अगदी जवळ ठेवू नका. त्यामुळे शिवलिंगावरती वेगवेगळ्या पदार्थाचा अभिषेक नेहमीच आपण करत असतो. दुधाचा, पाण्याचा, पंचामृताचा किंवा इतर कुठल्याही वस्तूचा तुम्ही जर धान्यांचा वगैरे अभिषेक करत असाल तर त्यावेळेस तुम्हाला तांब्याचा किंवा पितळ्याच्या भांड्याचा वापर करायचा नाहीये. कारण तांब्या पितळ्याच्या भांड्यामध्ये जे काही आपण दूध वगैरे, दही वगैरे ठेवतो, पंचामृत ठेवतो, त्याचे जे विषारी पदार्थ आहेत ते त्या भांड्यामध्ये ठेवल्यामुळे तयार होतात. त्यामुळे तुम्ही जे काही हे ठेवाल ते एका स्टीलच्या पात्रामध्ये ठेवा. आणि ज्यावेळेस अभिषेकासाठी तुम्ही दूध वगैरे वापराल ते तुम्हाला नेहमी गाईचं वापरायचं आहे. आणि ते कच्चं दूध असावं, कधीही तापलेलं दूध हे वापरायचं नाहीये. उकळवलेलं दूध शिवलिंगाच्या पूजेमध्ये वापरायचं नसतं. त्यामुळे ही एक काळजी तुम्ही घेऊनच दुधाचा अभिषेक करायचा असेल तर तुम्हाला ते निरसं दूध हे अभिषेकासाठी तुम्हाला वापरायचं आहे. आता पाहूया की आपण शिवलिंगाला हळद आणि कुंकू लावू शकत नाही. बाकी आपण शिवलिंगावरती अष्टगंध लावू शकतो, पांढरा चंदन लावू शकतो, चंदनाचा गंध लावू शकतो, त्याचबरोबर गुलाल सुद्धा आपण शिवलिंगावरती लावू शकतो. बाजारामध्ये गंधगोळी मिळते, ती सुद्धा थोडीफार पांढऱ्या कलरचीच असते. त्यामुळे ती सुद्धा तुम्ही या ठिकाणी पूजेमध्ये वापरलं तरी सुद्धा चालेल. फक्त कुठल्याही देवी देवतांना जेव्हा आपण लावतो तेव्हा हळदी कुंकू लावतो. पण
स्त्रीतत्वाचं प्रतीक असल्यामुळे हळदी कुंकू जे आहे ते स्त्रीतत्वाचं प्रतीक आहे, त्यामुळे ते शिवलिंगाच्या पूजेमध्ये चालत नाही. आणि महादेवांनी मी आत्ताच व्हिडिओमध्ये सांगितलं की महादेवांनी गोसाव्यांचा अवतार धारण केलेला आहे, त्यामुळे त्यांच्या संपूर्ण अंगाला भस्म लावण्याची ही पद्धत आहे. त्यामुळे हळदी कुंकू तेवढं वर्ज्य मानलं जातं. बाकी आपण जे काही मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं ते तुम्ही शिवलिंगाला लावू शकता. त्याचबरोबर शिवलिंगावरती आपण पिवळ्या चंदनाचा गंध सुद्धा नक्कीच लावू शकतो. जेव्हा अमावस्या असते त्यावेळेस जर तुम्ही शिवलिंगावरती पांढऱ्या चंदनाचा लेप लावला किंवा पिवळ्या चंदनाचा लेप लावला आणि जर तुम्हाला व्यवस्थित त्याचा कुठलाही फरक पडला नाही, तर तुम्ही हे असे जर केलं, जे थंड पदार्थ आहे ते थंड पदार्थ तुम्ही शिवलिंगावरती लेप म्हणून लावले आणि थोडा वेळ ठेवलं, तरी त्याचा सुद्धा जो काही चांगला प्रभाव आहे तो सुद्धा तुम्हाला नक्कीच तुमचं जाणवेल. ज्यावेळेस तुम्ही शिवलिंगाला कोणत्याही प्रकारचा गंध लावाल त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे की तुमच्या हाताची उजव्या हातामधली जी मधली 3 बोटं आहेत, अंगठा आणि करंगळी सोडून मधली जी 3 बोटं आहेत, ते 3 बोटानेच तुम्हाला ते गंध लावायचा आहे. शिवलिंगावरती 3 पट्टे असतात हे तुम्हा सगळ्यांनाच माहिती आहे. त्यामुळे या 3 बोटांचाच वापर करून तुम्हाला या शिवलिंगामध्ये 3 बोटांचाच वापर करून गंध वगैरे जे काही आहे ते लावायचं आहे. आता आपण पाहूया की जो आपण शिवलिंगावरती अभिषेक करतो त्याचं जे काही तीर्थ प्रसाद आपण घरी म्हणून आणू शकतो का? तर जे काही आपल्या घरामध्ये लहान मुलं असतील किंवा घरी कोणी आजारी असेल किंवा आणखीन काही प्रॉब्लेम असेल, कर्णीबाधा वगैरे असेल आणि एखाद्याची जर समजा जास्त चिडचिड होत असेल किंवा एखादी व्यक्ती आजारी असेल, त्यामुळे आपण स्वतः पूजा केली आणि मग आपण त्या भगवान शिवशंकराचा आशीर्वाद घेतला आणि आपल्या कुटुंबातल्या लोकांना सुद्धा आपण तो जो काही तीर्थ आहे ते ग्रहण करू शकतो का? तर जे काही ते तीर्थ आहे ते आपण ग्रहण करू शकत नाही. कारण ज्यावेळेस आपण शिवलिंगावरती अभिषेक करतो त्यावेळेस त्याच्यामध्ये दूध, दही किंवा कधी कधी पंचामृत सुद्धा असतं आणि इतर वेगवेगळ्या पदार्थांचा सुद्धा या ठिकाणी वापर केलेला असतो. जर पाण्याचा अभिषेक केलेला असेल आणि आपण गंध लावलेला असेल, तर भस्म वगैरे असेल, गुलाल असेल, हे ते ह्याच्यामध्ये आपण वाहत असतो शिवलिंगावरती, त्यामुळे ते त्याच्यामध्ये मिश्रण जे काय आहे ते सगळं एकत्रित होतं. त्यामुळे जर आपण ते असं तीर्थप्राशन केलं तर आपल्याला नाहक त्रास होऊ शकतो. त्यामुळे ज्यावेळेस तुम्ही मंदिरामध्ये एकटे जात असाल त्यावेळेस भरपूर लोक असतात, वेगवेगळ्या प्रकारचे अभिषेक सुद्धा त्या ठिकाणी करत असतात. सगळे एकत्रित झाले आणि त्यातलं थोडंफार का तीर्थ होईना ते आपण पिलो तर आपल्याला नक्कीच त्रास होतो. याचा अर्थ असा की ज्यावेळेस आपण शिवलिंगावरती काही वाहतो, आपण एक प्रकारे जे वाहत असतो ते दानच करत असतो आणि ते आपण आपल्या फायद्यासाठीच करत असतो. जरी देवाची मूर्ती असली, शिवलिंग असेल, तरी आपण त्याच्यावरती जे काही वाहत असताना एक प्रकारे ते केलेलं दान असतं. त्यामुळे दान हे सहसा आपण दान केलेलं वापस घेत नसतो. त्यामुळे ह्या ज्या काही वाहिलेल्या वस्तू आहेत त्या आपण वापस आपल्या घरी आणायच्या नाहीयेत. आपली अपेक्षा असते की त्यातला काही प्रसाद आपल्याला मिळावा, पण अशी अपेक्षा आपण करायची नाहीये. शिवलिंगाच्या बाबतीत तरी ही अपेक्षा आपण ठेवू नये. फक्त जर तुम्ही घरच्या घरी जर अभिषेक करत असाल तर त्या अभिषेकाचं पाण्याने अभिषेक करत असाल तर ते तुम्ही घरच्या घरी ते तुम्ही प्रसाद म्हणून तुम्ही ग्रहण केला तरी सुद्धा चालेल. बघा, ज्या वेळेस आपण मंदिरामध्ये नारळ वगैरे फोडतो त्यावेळेस देवापाशी ठेवून येतो आणि जे अभिषेकाचं पाणी आहे त्यामुळे ते पाणी सुद्धा तुम्ही तिथून घेऊन येऊ नका. शक्यतो आपण शिवलिंग महादेवाच्या मंदिरामध्ये वगैरे गेल्यानंतर जे काय आहे ते नारळ वगैरे आहे तो तिथेच अर्पण करतो आणि आपण घरी येतो. ज्यावेळेस आपण रुद्राभिषेक करतो, जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पाण्याचा अभिषेक करतो सांगितलं, तर त्यातला पाण्याचा अभिषेक करतो ते आपण आपल्या घरातील जे काही आजारी व्यक्ती आहेत, लहान मुलं आहेत, त्यांना तुम्ही देऊ शकता. फक्त ते आपण शिवलिंगावरती पाण्याचा अभिषेक केलेला असतं, त्यामुळे त्याच्यामध्ये काही बाकीच्या इतर वस्तू मिक्स नसतात, त्यामुळे ते तुम्ही तीर्थ म्हणून प्राशन करू शकता. शिवलिंग जे आहे ते तांब्याचं किंवा पितळेचं जर तुम्ही ठेवत असाल तर आणि पाण्याचा अभिषेक करत असाल तर लगेचच तुम्हाला ते शक्यतो अभिषेक करण्यासाठी तुम्ही स्टीलचं पात्र वापरा. कारण तांब्या पितळेच्या संपर्कामध्ये ज्या वेळेस दही, दूध यासारखे पदार्थ येतात, पंचामृत येतं, तर त्याच्यामध्ये एक वेगळी रासायनिक प्रक्रिया होते आणि त्याच्यामध्ये रिॲक्शन घडून येते आणि हे जे पदार्थ असं रिॲक्शन झालं की हे लगेच पदार्थ विषमय बनतात. त्यामुळे ते आपण खाण्यायोग्य किंवा पिण्यायोग्य राहत नाही. त्यामुळे एक प्रकारे आपण ते दान केलेलं आहे असं समजून ते तीर्थ तुम्ही पंचामृत वगैरे असेल तर ते तुम्ही पिऊ नका. जर रुद्राभिषेक करताना तुम्ही फक्त पाण्याचा अभिषेक केला असेल तर ते तुम्ही तीर्थरूपी प्रसाद म्हणून थोडंफार बाजूला काढून ठेवू शकता आणि बाकीचं जे राहिलेलं पाणी आहे ते तीर्थ तुम्ही एखाद्या झाडाला किंवा
कुठेही कुंडीमध्ये घालू शकता. फक्त हे जे काही पाणी आहे ते तुम्हाला तुळशीला घालायचं नाही. तर श्रावणी सोमवारी बऱ्याच महिलांचे आता प्रश्न असतील की आता श्रावण सोमवार चालू झालेले आहे, तर मग आपण श्रावणी सोमवारच्या दिवशी केस धुवावेत का किंवा धुवू नयेत? तर बघा, श्रावणी सोमवार असेल किंवा कोणताही सोमवार असेल तर त्या दिवशी केस जे आहेत ते धुवायचे नसतात. कारण जर आपण सोमवारी केस धुतले तर आपलं जे व्रत आहे तर ते त्या दिवशी केस धुतलं तर आपल्या ज्या कुंडलीमध्ये जो चंद्र ग्रह असतो, चंद्र जो आहे आपल्या कुंडलीमधला, तो आहे ना क्षीण होतो. म्हणजेच काय, तर तो कमकुवत व्हायला सुरुवात होते आणि मग आपल्याला वेगवेगळ्या समस्या ह्या जाणवायला लागतात, अडचणी. तर आता आपण बघूया की उपवासामध्ये आपल्याला मीठ चालतं का नाही, ते का फक्त फळच खायची असतात, दही दूध किंवा आंबट पदार्थ वगैरे उपवासाला चालतात का? तर उपवासामध्ये तुम्ही साबुदाण्याचे पदार्थ खाऊ शकता, बटाट्याचे पदार्थ खाऊ शकता, मीठ घातलेले पदार्थ तुम्ही खाऊ शकता. पण या ठिकाणी तुम्हाला जे आपण रोजच्या जेवणामध्ये मीठ वापरतो त्या मिठाचा वापर तुम्हाला या ठिकाणी करायचा नाहीये. या ठिकाणी तुम्हाला सैंधव मिठाचा वापर हे करायचं आहे. सैंधव मीठ हे थोडंसं गुलाबी कलरचं असतं, गुलाबी त्याला शेड असते, ते मीठ तुम्ही वापरू शकतात. हिंदीमध्ये सेंधा नमक म्हणून सुद्धा याला ओळखलं जातं. फक्त जे आपण नेहमीच्या स्वयंपाकात वापरतो ते मीठ तुम्ही या ठिकाणी वापरू नका. बाकी तुम्ही उपवासाच्या दिवशी खिचडी वगैरे खाऊन हे उपवास करू शकता. फक्त या दिवशी तुम्हाला भगर, ज्याला वरी म्हटले जातं, हे तुम्हाला खायचं नाहीये. आणि जर तुम्हाला फळे खाऊन उपवास करायचा असेल तरी तुम्ही सर्व प्रकारचे फळे वगैरे खाऊन सुद्धा तुम्ही उपवास करू शकतात. महादेवांच्या पूजेमध्ये आपण जे काही उपवास वगैरे करतो त्यामध्ये आंबट पदार्थ काहीच नसतात. असं नाही की तुम्ही कोणत्याही प्रकारचे फळे खाऊ शकता, दही खाऊ शकता, दूध खाऊ शकता, मिठाचे पदार्थ सुद्धा या ठिकाणी तुम्ही खाऊ शकता. फक्त तुम्हाला वरईचा भात म्हणजेच भगर ही जी आहे ती तुम्हाला खायची नाहीये. आणि हा जो उपवास आहे तो तुम्ही संध्याकाळी प्रदोष काळ झाल्यानंतर सोडू शकता. फक्त तेव्हा मला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की श्रावणामध्ये आपण कोणकोणत्या सेवा उपासना करू शकतो. तर बघूया की श्रावणामध्ये तुम्ही नित्य शिवलिंगावरती पाण्याचा अभिषेक करू शकता, ही एक सेवा तुम्ही करू शकता. त्यानंतर शिवलिंगावरती एक बेलपत्र, त्याचबरोबर एक पांढऱ्या रंगाचं फूल सुद्धा तुम्ही वाहू शकता. किंवा ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप केला तरी सुद्धा चालू शकतो. किंवा महादेवांचे असे भरपूर मंत्र आहेत, हे मंत्रोच्चार सुद्धा तुम्ही म्हणू शकता. ह्या ज्या काही सेवा आहेत त्या सेवा तुम्ही 108 वेळा म्हणून महादेवांची सेवा करू शकता. 1 माळी 108 वेळा किंवा 11 माळी अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. आणि जेव्हा तुम्ही हे कराल त्यावेळेस तुम्ही रुद्राक्षाच्या माळा घेऊन हा जप करा. रुद्राक्षाच्या माळा घेण्याविषयी मी तुम्हाला मागच्याच आपल्या एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. आणि रुद्राक्षाच्या माळेने जे काही तुम्ही जप वगैरे कराल त्याचे परिणाम सुद्धा जे आहेत ते तुम्हाला लवकरच मिळतील. त्यामुळे रुद्राक्षाच्या माळेने तुम्ही जप करून नंतर ती तुम्ही शक्यतो तुम्ही जप माळीसाठी 1 आणि शिवलिंगाजवळ ठेवण्यासाठी 1 अशा 2 रुद्राक्षाच्या माळा घेऊन ठेवा. एक माळ जी आहे ती तुम्ही फक्त जपासाठी वापरू शकतात. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जर एकापेक्षा जास्त व्यक्ती असतील आणि सेवा उपासना करत असतील तर प्रत्येकाने एकच माळ वापरली तर चालते का, असं सुद्धा बऱ्याच जणांना प्रश्न असेल. तर असं अजिबात तुम्हाला करायचं नाही. प्रत्येकाने जप करण्यासाठी वेगवेगळ्या माळा ह्या वापरायच्या असतात. त्यामुळे जे काही आपल्या माळेतला मेरुमणी असतो, ज्याला आपण गुरुमणी सुद्धा म्हणतो, तो मेरुमणी जो आहे तो ओलांडायचा नसतो. त्यामुळे तुम्हाला शिवलीलामृत ग्रंथ आहे, या शिवलीलामृताच्या ग्रंथाचं सुद्धा पारायण तुम्ही श्रावणामध्ये करू शकता. त्याचबरोबर आता जसं मी जप करण्याबद्दल सांगितलं ते तुम्ही करू शकता. शिवलीलामृत जे आहे ते तुम्ही 9 दिवसामध्ये पूर्ण करू शकता किंवा 15 दिवसामध्ये पूर्ण करू शकता किंवा एका दिवसामध्ये सुद्धा तुम्ही किंवा 7 दिवसामध्ये, हे अशा पद्धतीने तुम्हाला पारायण स्वरूपामध्ये ते पूर्ण करता येईल. शिवलिंगामध्ये जे अध्याय आहेत ना ते एखाद्या दिवशी थोडे थोडे कमी जास्त जरी वाचून तुम्ही पूर्ण केले तरी सुद्धा ते चालू शकतं. तर किंवा मग शिवलीलामृत मधला जो काही 11वा अध्याय आहे तो 11वा अध्याय जरी तुम्ही वाचला तरी सुद्धा चालेल. 11वा जो अध्याय आहे तो अतिशय प्रभावी अध्याय मानला गेलेला आहे. त्यामुळे तो सुद्धा तुम्ही या ठिकाणी वाचू शकता किंवा पठण श्रवण काहीही करू शकता. त्याचा 11व्या अध्यायाचा सुद्धा एक व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती पोस्ट करेन.
म्हणजे त्याचा तुम्हाला वापर होईल. तुम्हाला असं वाटत असेल की यांचे व्हिडिओ बघावेत म्हणून ह्या सांगत असतील, पण तसं नाही. बऱ्याच जणांना कसं वाचता वगैरे येत नाही, त्यामुळे ते यूट्यूबवरती लावून सुद्धा ज्यांची ऐकण्याची इच्छा आहे ते ऐकू शकतात. त्याचबरोबर तुम्ही या श्रावण महिन्यामध्ये दुर्गा सप्तशतीचं सुद्धा पारायण करू शकता. त्या आपल्या कुलदेवीची जी सेवा आहे ती कुलदेवीची सुद्धा सेवा तुम्ही दर शुक्रवारी मंगळवारी सुद्धा करू शकता. या सेवेला तुम्ही श्रावणातल्या कधी कोणत्याही वारापासून सुरुवात करू शकता. त्या पारायणाचे जे काही नियम असतात ते सुद्धा वेगवेगळे असतात. हे मी तुम्हाला आपल्या वेगवेगळ्या व्हिडिओमधून सांगतच राहीन. नवरात्रीच्या वेळा जे काही असतं, जसं आपण दुर्गा सप्तशतीचं पारायण करतो त्याच पद्धतीने सुद्धा तुम्हाला या ठिकाणी ते करता येईल. त्याचबरोबर कुलदेवीच्या ज्या काही सेवा आहेत त्या सुद्धा सेवा तुम्ही जसं तुम्ही अष्टमीला, पौर्णिमेला करू शकता. त्याचबरोबर मंगळवार, शुक्रवार या दिवशी सुद्धा तुम्ही ह्या ज्या काही सेवा आहेत ते करू शकता. जीवतीचं पूजनाचं जे व्रत आहे ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी करू शकता. हे जे व्रत आहे आई आपल्या मुलासाठी करत असते, आपल्या मुलाबाळासाठी ते करू शकते. त्यामुळे हे जे व्रत आहे ते तुम्ही गुरुवारी करू शकता. तुम्हाला भगवान श्री हरी विष्णूंची सुद्धा सेवा याच्यामध्ये करू शकता. त्या दिवशी तुम्ही हरिपाठ वाचू शकता. गीतेतला कोणताही अध्याय तुम्ही या ठिकाणी वाचू शकता. श्रावणातल्या एकादशीच्या दिवशी सुद्धा तुम्ही या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या सुद्धा करू शकता. तर बुधवारी सुद्धा तुम्ही हे करू शकता. मंगळवारी मंगळागौरीची कहाणी तुम्ही वाचू शकता, ऐकू शकता, पठण करू शकता. श्रावणातले सोमवार असतील त्यावेळेस तुम्ही शिवामुठीची कहाणी ऐकू शकता, वाचू शकता. खलबल दुधाची फसकीची कहाणी आहे ती सुद्धा तुम्ही या ठिकाणी वाचू शकता. नागपंचमीची कहाणी, अशा भरपूर कहाण्या आहेत. त्या कहाण्यामधून तुम्हाला शिवपुराण आहे हे सुद्धा तुम्ही ऐकू शकता. त्याचबरोबर महामृत्युंजयचा जो मंत्र आहे तो मंत्र सुद्धा तुम्ही या ठिकाणी म्हणू शकता. श्रावण महिन्यामध्ये आपल्याला सेवा करण्यासाठी भरपूर असे पर्याय आहेत. त्याचबरोबर शनिवारी सुद्धा आपण मारुतीची कहाणी किंवा अश्वत्थ मारुतीची कहाणी आहे हे कहाणी सुद्धा तुम्ही वाचू शकता, ऐकू शकता, पठण करू शकता. त्याचबरोबर शनिवारचं व्रत बरेच जण करत असतील. श्रावण महिन्यामध्ये पौर्णिमेला तुम्ही सत्यनारायणाची सुद्धा पूजा करू शकता. अगदी घरच्या घरी सुद्धा तुम्ही ही पूजा करू शकता. त्याचा सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मी लवकरच पोस्ट करेन. तर मंडळी, आजचा हा व्हिडिओ मी याच ठिकाणी थांबवते, कारण व्हिडिओ भरपूरच मोठा झालेला आहे आणि जर आणखीन सांगायला बसले तर व्हिडिओ आणखीनच मोठा होईल. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि आजचा आपला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगा. आणि आजच्या व्हिडिओमधून मिळालेली माहिती तुम्हाला जर उपयुक्त वाटत असेल तर ती तुमच्या नातेवाईकांपर्यंत शेअर करा. आणि पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.